सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई। तर याचं उत्तर भारताची राजधानी दिल्ली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी नेपच्यून, ऑप्शन डी गुरु। याचं उत्तर सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, दुधापासून बनवणारे पदार्थ खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए साखर, ऑप्शन बी लोणी, ऑप्शन सी मीठ, ऑप्शन डी तांदूळ। तर याचं उत्तर दुधापासून बनवणारे पदार्थ हे लोणी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, मानवाच्या शरीरात रक्त कोण पोचवतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए फुफ्फुसे, ऑप्शन बी मेंदू, ऑप्शन सी हृदय, ऑप्शन डी यकृत। याचं उत्तर मानवाच्या शरीरात हृदय रक्त पोचवतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, भारताचे राष्ट्रपती कोण असतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी सर्वोच्च न्यायाधीश, ऑप्शन सी संसदीय सदस्य, ऑप्शन डी देशाचे सर्वोच्च प्रमुख। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारताचे राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च प्रमुख असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, ताजमहल कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी हैदराबाद। तर याचं उत्तर आहे ताजमहल आग्रात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, संत्री कोणत्या प्रकारचे फळ आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोडसर, ऑप्शन बी तुरट, ऑप्शन सी आंबट गोड, ऑप्शन डी फिक्कट। तर याचं उत्तर आहे संत्री हे आंबट गोड फळ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी बिबट्या, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी हत्ती। तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, खालीलपैकी कोणते फळ झाडाला लटकून मिळते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कलिंगड, ऑप्शन बी सीताफळ, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी सफरचंद। तर याचं उत्तर खालीलपैकी केळी फळ झाडाला लटकून मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, आपले पाय जमिनीला स्पर्श करतात हे कोणत्या इंद्रियाला जाणवते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डोळे, ऑप्शन बी कान, ऑप्शन सी त्वचा, ऑप्शन डी नाक। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला तुम्ही आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आपले पाय जमिनीला स्पर्श करताच त्वचा इंद्रियाला जाणवते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 स्वतंत्रवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन बी विनायक दामोदर सावरकर, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी लोकमान्य टिळक। तर याचं उत्तर स्वतंत्रवीर सावरकर यांचे पूर्ण नाव आहे विनायक दामोदर सावरकर होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिकेटमध्ये एका षटकारात किती धावाच असतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 3। याचं उत्तर क्रिकेटमध्ये एका षटकारात 6 धावाच असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, राक्षसांचा राजा रावण कोणत्या ग्रंथात आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रामायण, ऑप्शन बी महाभारत, ऑप्शन सी गीता, ऑप्शन डी वेद। तर याचं उत्तर राक्षसांचा राजा रावण हे रामायण ग्रंथात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी पंजाब। तर याचं उत्तर भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी।
क्वेश्चन 15 आहे, सूर्य पूर्वेकडून की पश्चिमेकडे उगवतो? ऑप्शन 7 ऑप्शन ए पश्चिम, ऑप्शन बी उत्तर, ऑप्शन सी दक्षिण, ऑप्शन डी पूर्व. उत्तर येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनेलला तुम्ही आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर सूर्य हा पूर्वेकडून उगवतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे, झेंड्यातील केशरी रंग काय दर्शवतो? ऑप्शन 7 ऑप्शन ए धैर्य, ऑप्शन बी शांती, ऑप्शन सी समृद्धी, ऑप्शन डी प्रेम. याचं उत्तर झेंड्यातील केशरी रंग धैर्य दर्शवतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे, महाराष्ट्राचा सण गुढीपाडवा कोणत्या ऋतूमध्ये साजरा केला जातो? ऑप्शन 7 ऑप्शन ए हिवाळा, ऑप्शन बी पावसाळा, ऑप्शन सी वसंत, ऑप्शन डी उन्हाळा. याचं उत्तर महाराष्ट्राचा सण गुढीपाडवा हा वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे, गांधीजींनी कोणतं आंदोलन चालवलं होतं? ऑप्शन 7 ऑप्शन ए चळवळीचा दिवस, ऑप्शन बी क्रांती आंदोलन, ऑप्शन सी चलो आंदोलन, ऑप्शन डी भारत छोडो आंदोलन. तर याचं उत्तर गांधीजीने भारत छोडो आंदोलन चालवलं होतं. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 19 आहे, पृथ्वीवर कोणती वस्तू सर्वात जास्त प्रमाणात आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए जमीन, ऑप्शन बी वाळू, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी डोंगर. तर याचं उत्तर पृथ्वीवर पाणी वस्तू सर्वात जास्त प्रमाणात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 20वा आपला क्वेश्चन आहे, कुस्ती खेळात किती प्लेयर्स असतात? ऑप्शन 7 ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. याचं उत्तर कुस्ती खेळात 1 प्लेयर असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. योग्य. क्वेश्चन 21वा आहे, कोणता पक्षी सर्वात मोठा आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी शांभरूक. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनेलला तुम्ही आपले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर शांभरूक पक्षी सर्वात मोठा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 22वा आहे, खालीलपैकी कोणते वाहन पाण्यात चालते? ऑप्शन 7 ऑप्शन ए बोट, ऑप्शन बी स्कूटर, ऑप्शन सी ट्रॅक्टर, ऑप्शन डी ट्रक. तर याचं उत्तर आहे खालीलपैकी बोट वाहन पाण्यात चालते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 23वा, जय जवान जय किसान ही घोषणा वाक्य कोणी दिलं? ऑप्शन 7 ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री. तर याचं उत्तर जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य लाल बहादूर शास्त्रींनी दिले. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 24वा, काय खाल्ल्याने डोकं शांत होतं? ऑप्शन 7 ऑप्शन ए चहा, ऑप्शन बी वेलची, ऑप्शन सी तुळस, ऑप्शन डी कांदा. तर याचं उत्तर कांदा खाल्ल्याने डोकं शांत होतं. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की 25वा जो की लास्ट आपला क्वेश्चन आहे तो आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी फुटबॉल, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी कबड्डी. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनेलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.